हो, ऐका ना. काय ग, बोल ना. ना बाजारात जाऊन ना थोडीशी गाजर वगैरे ते घेऊन ना, सगळी सुगडी वगैरे. आता संक्रांत आली ना, मला काही हात नाही लावायचा त्याच्यामुळं. का ग, काय झाले? तुम्ही समजून घ्या ना का ते. ठीक आहे, घेऊन येतो मी. तेवढं घेऊन या फक्त, आता लागते संक्रांतीला. हा, आलं लक्षात. ठीक आहे, येतो घेऊन मी. भाऊजी का हो वहिनी, काय झालं? काही नका जाऊ, आणलंय मी. बरं बरं, ठीक आहे, चालेल. राजश्री, मला माहित होतं तुला काही आणता येणार नाही, म्हणून कालच मी बाजारात गेले होते. सुगडी पण आणल्यात, तुला पण आणल्यात आणि मला पण आणल्यात. उद्या आपण दोघी पण सोबत जाऊ. काय ग राजश्री, आता कसला विचार करते? तुला खाण्याचं टेन्शन होतं तर आता आपली वहिनी घेऊन आली ना, मग आता कसला विचार करते? अहो काही नाही, आम्ही रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असतो, पण वेळेला माझ्या जाऊबाईच माझ्यासाठी धावून येतात. हो ग, बरोबर आहे, तू बोलते रे. की बहिणीसारखी जाऊबाई भेटायला सुद्धा नशीब लागतं, आणि ते नशीब माझ्या पदरात पडलं. तोच विचार करत होते. खूप भारी वाटलं आज. मंडळी, दीर भाऊजाईचं नातं सुद्धा एका आई आणि मुलाप्रमाणे असतं. ज्या घरातून 2 भावांचा आणि 2 जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, तर समजून जा, जगातील 1 नंबरचं श्रीमंत घर आहे.